Hello, Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct this session. In the previous session, we have studied about the metallurgy of iron, and in the today's session we will discuss about the metallurgy of copper, which is from the topic metals, alloys, cement and refractory materials. Copper is extracted mostly from the copper pyrite. कॉपरचं जे आपण एक्स्ट्रॅक्शन करतो, मेटलर्जी इज नथिंग बट द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओअर. ओके, आपण मेटलर्जी ऑफ कॉपरमध्ये काय करतो, कॉपर इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कॉपर पायराईट. कॉपर पायराईट हा कॉपरचा ओअर आहे, सल्फाईड ओअर CuFeS2. ओके, आणि या कॉपर पायराईटपासून आपल्याला काय करायचं आहे, कॉपर सेपरेट करायचं आहे. The different steps in the extraction of copper are as follows. आता आपण जो मेटलर्जीचा फ्लो चार्ट बघितला होता त्यानुसार आपण स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे, कॉपर पायराईटवरती काय करायचं आहे, प्रोसेसिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळेल, कॉपर मिळेल. And the first step is crushing. The ore obtained from the mines are broken down into small pieces by jaw crusher and then pulverized. बघा, आपण ऑलरेडी डिस्कस केल्यानुसार जेव्हा आपण माइन्समधून काय करतो, ओअर सेपरेट करतो, त्यावेळी ते काय असतात, बिग लम्प्सच्या फॉर्ममध्ये असतात किंवा बिग स्टोन्सच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, दे आर ब्रोकन डाऊन इन टू स्मॉल पीसेस बाय जॉ क्रशर. बघा, आपल्याला जॉ क्रशरनी काय करायचं आहे, ते जे मोठे मोठे बिग लम्प्स असतील ओअरचे त्यांना आपण काय करायचं आहे, स्मॉल पार्टिकल्समध्ये, स्मॉल पीसेसमध्ये ब्रेक करायचं आहे. आणि नंतर त्या स्मॉल पीसेसचं काय करायचं आहे, पल्वरायझेशन, किंवा त्यांना आपण पल्वराइज्ड बनवले. पल्वराइज्ड म्हणजे काय, दे आर कन्वर्टेड इन टू फाईन पावडर्ड फॉर्म. त्यांची बारीक आपण काय करायची आहे, पावडर तयार करायची आहे. दॅट इज द फर्स्ट स्टेप इज क्रशिंग. नाव वी हॅव टू परफॉर्म द सेकंड स्टेप, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन. ओके, आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग द ओअर बाय रिमूव्हिंग द इम्प्युरिटीज असोसिएटेड विथ इट. म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ओव्हरचं पर्सेंटेज वाढवतो, त्याच्याबरोबर असलेल्या इम्प्युरिटीजना रिमूव्ह करू. ओके, अगेन कॉन्सन्ट्रेशन कॅन बी कॅरीड आउट बाय two ways. First one is the physical concentration and second one is the chemical concentration. The physical concentration of copper ore is carried out by Froth flotation process. फिजिकल कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण कुठली प्रोसेस वापरणार आहे, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. ओके, आता फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस ही मोस्ट कॉमनली सल्फाईड ओअरच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी वापरतात. आता आपण कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन कॉपर पायराईटपासून करणार आहे, आणि कॉपर पायराईटसुद्धा काय आहे, सल्फाईड ओअर आहे. म्हणून आपण इथं कुठली प्रोसेस वापरणार आहे, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. आपल्याला एक्झाममध्ये विचारतात की डॉट प्रोसेस इज यूज फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाईड ओअर, फिजिकल कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाईड ओअर. तर कुठली असणार आहे, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस. बघा, आता आपण फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस डिस्कस करूया. फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस इज जनरली यूज फॉर द कॉन्सन्ट्रेटिंग सल्फाईड ओअर्स. The powdered ore is taken in a tank with pine oil and water and mixed thoroughly by blowing the air. म्हणजे काय केले बघा, इथे एक टँक आहे, या टँकमध्ये काय घेतले, आपण जो फाईन पावडर केले तो फाईन पावडर्ड ओअर घेतला आणि त्याच्यामध्ये त्या ओअरमध्ये आपण पाईन ऑइल आणि वॉटर काय केले, ॲड केलेलं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे म्हणजे सल्फाईड ओअरचं, वॉटरचं आणि ऑइल, हे मिक्सचर आपण काय केले, इट इज स्टर्ड विगरसली बाय ब्लोईंग द एअर. बघा, आपण एखाद्या लिक्विडमध्ये जर हवा पास केली तर ते लिक्विड काय होते, स्टर होते. तसंच आपण काय केले, या तिघांचं मिक्सचर काय केले, स्टर केले बाय पासिंग द कॉम्प्रेस्ड एअर. या पाईपमधून आपण कॉम्प्रेस्ड एअर म्हणजे एअर अंडर प्रेशर काय केले, त्या लिक्विडमधनं पास केले, आणि त्याच्यामुळे ते मिक्सचर आहे वॉटरचं, ओअरचं आणि पाईन ऑइलचं काय होणार आहे, स्टर होणार आहे. आता जेव्हा आपण कॉम्प्रेस एअर पास करतो त्यावेळी स्टरिंगमुळं बबल्स ऑफ पाईन ऑइल आर फॉर्म. म्हणजे काय होतात, आपण जसं साबणाचा फेस तयार होतो, बबल्स बुडबुडे तयार होतात, तसं इथं सुद्धा पाईन ऑइलपासून काय तयार होतात, बबल्स तयार होतात. ओके,
The ore stick to these bubbles and rises up while the gangue stick to the water and settle down at the bottom. बघा आता मोस्टली जे सल्फाईड ओर्स असतात दे हॅव अफिनिटी फॉर ऑइल, त्यांना काय असतं ऑइलची अफिनिटी असते आणि इथं फाईन पावडरचे ओर असल्यामुळं हा ओवर त्या ऑइलच्या बबल्सना काय होतो स्टिक होतो. लक्षात आलं. आणि जसं तो फेस आहे तो वरती जाईल तसं सल्फाईड ओर पार्टिकलसुद्धा त्या बबलना स्टिक झाल्यामुळं काय होतात त्या बबल्स बरोबर वरती मूव्ह होतात. लक्षात आलं का. म्हणजे ऑइलचा जो काय फेस तयार झालेला आहे, फोम तयार झालेला आहे, फ्रोथ तयार झालेला आहे. ओके, त्या फ्रोथमध्ये कोण आहेत तर सल्फाईड ओवरचे पार्टिकल्स काय झालेले आहेत स्टिक झालेले आहेत. वेर ॲज द इम्प्युरिटीज हॅव अफिनिटी फॉर वॉटर. इम्प्युरिटीजना वॉटरची अफिनिटी असल्यामुळं ते काय होतात वॉटरनी वेट झाल्यामुळं आणखी हेवी होतात अँड दे विल सेटल डाऊन ॲट द बॉटम ऑफ टँक. म्हणजे ते टँकच्या बॉटमला काय होतात सेटल होतात. म्हणजे आपण या ओव्हरपासून इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या, वरती पाईन ऑइलच्या बबल्समध्ये फ्रोथमध्ये आपल्याला काय मिळणार आहे सल्फाईड ओव्हर मिळणार आहे आणि खाली बॉटमला कोण सेटल झालेला आहे इम्प्युरिटीज सेटल झालेल्या आहेत. द फ्रोथ अलॉंग विथ द ओव्हर इज सेपरेटेड. आता इथं जो फ्रोथ आहे तो फ्रोथला आपण काय करणार आहे सेपरेट करणार आहे आणि पुढं त्याचं फिल्ट्रेशन करून आपण काय करणार आहे त्याच्यामधले सल्फाईड ओर पार्टिकल्स काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे. आणि इथं मोस्टली काय असतं एक आउटलेट असतं, त्या आउटलेटमधून आपण इथले सगळे गँग्यू पार्टिकल्स काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. इन दिस वे आपण काय केलं तर सल्फाईड ओर बरोबर ज्या इम्प्युरिटीज असोसिएट होत्या त्या इम्प्युरिटीजना आपण फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेसने काय केलं रिमूव्ह केलेलं आहे. Now we will see the chemical concentration of sulfide ore, okay, or the copper ore. कॉपरचा जो आपण ओर वापरला आता त्याचं केमिकल कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. इट इज डन बाय रोस्टिंग प्रोसेस. आपण ह्याला सुद्धा कुठली प्रोसेस वापरणार आहे रोस्टिंग. दॅट इज ओर इज हीटेड इन द प्रेझन्स ऑफ एअर टू अ टेम्परेचर इनसफिशियंट टू मेल्ट इट. The concentrated ore is heated in the presence of air in reverberatory furnace. आता आपण इथं कॉपर ओअरचं हिटिंग कशामध्ये करणार आहे रिव्हर्बरेटरी फर्नेसमध्ये करणार आहे. द डिफरंट चेंजेस ड्युरिंग द रोस्टिंग आर ॲज फॉलोज. मग आता रोस्टिंग करताना काय काय चेंजेस होतात बघा. फर्स्ट वन, moisture and impurities like sulfur, arsenic, antimony are removed in the form of their volatile oxides. बघा आता इथं आपण ओव्हरचं काय करतोय एअरच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग करतो म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग करतोय. त्याच्यामुळं त्या ओव्हरमध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतील मग सल्फर असेल आर्सेनिक असेल अँटीमनी असेल त्यांची एअरबरोबर रिॲक्शन होऊन दे आर कन्व्हर्टेड इन टू व्होलाटाईल ऑक्साइड्स. बघा इथं तुमच्या लक्षात येईल सल्फरची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर झाल्यानंतर कोण तयार झालं सल्फर डाय ऑक्साईड. आर्सेनिकची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर झाल्यानंतर काय तयार झालं आर्सेनिक ऑक्साईड. आणि अँटीमनीची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन झाल्यानंतर काय तयार झालं अँटीमोनी ऑक्साईड. ओके, आणि ऑल दीज ऑक्साईड्स आर व्होलाटाईल म्हणजे ज्यांचं इझिली काय होतं वेपरमध्ये कन्व्हर्जन होतं. ऑलरेडी सल्फर डायऑक्साईड गॅसेस फॉर्ममध्येच असतो आणि हे दोघं काय आहेत व्होलाटाईल ऑक्साईड्स म्हणजे लगेच त्यांचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, म्हणजे आपण रोस्टिंग केल्यामुळं सल्फर आर्सेनिक आणि अँटीमनीसारख्या इम्प्युरिटीजना आपण ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये काय केलं रिमूव्ह केलं. आणि मॉइश्चर जर असेल आता हिटिंग करतोय त्यामुळे जर त्या ओरबरोबर जर काय मॉइश्चर पार्टिकल्स असतील तर ती मॉइश्चरसुद्धा काय होणार आहे रिमूव्ह होणार आहे. आता सेकंड काय होतं बघा कॉपर पायराइट डिकम्पोजेस टू फॉर्म क्युप्रस अँड फेरस सल्फाईड. बघा आपण जो ओर घेतला आहे त्याचं हिटिंग केल्यानंतर त्याचं काय होतं डिकम्पोजिशन स्प्लिटिंग होतं आणि त्याच्यापासून कोण तयार होतं क्युप्रस सल्फाईड आणि फेरस सल्फाईड. बघा ही रिॲक्शन दाखवली आपला हा ओव्हर आहे आपला आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग केल्यामुळे देअर इज फॉर्मेशन ऑफ क्युप्रस सल्फाईड अँड फेरस सल्फाईड. ओके, आणि द सल्फर डायऑक्साईड गॅस इज तिथं काय होतो एलिमिनेट होतो किंवा इव्हॉल्व्ह होतो बाहेर पडतो तो गॅस. अ पार्ट ऑफ दीज सल्फाइड्स गेट ऑक्सिडाइज टू करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स. आता इथं काय तयार झालं बघा Cu2S आणि FeS तयार झालं. परत त्यांचं ऑक्सिडेशन होऊन काय होतं ऑक्साइड्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल क्युप्रस सल्फाईडपासून कोण तयार होतं क्युप्रस ऑक्साईड आणि फेरस सल्फाईडपासून कोण तयार होतं फेरस ऑक्साईड. लक्षात आलं का. म्हणजे दीज सल्फाइड्स आर कन्वर्टेड इन टू करस्पॉन्डिंग ऑक्साइड्स. म्हणजे जेव्हा आपण रोस्टिंग करतो किंवा केमिकल कॉन्सन्ट्रेशन करतो त्यावेळी सल्फर आर्सेनिक आणि अँटीमोनीसारख्या इम्प्युरिटीजना आपण काय करतो ऑक्साईड फॉर्ममध्ये रिमूव्ह करतो
आणि फर्स्ट स्टेपमध्ये क्युप्रस सल्फाईडचं कन्व्हर्जन किंवा कॉपर पायराईटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, क्युप्रस सल्फाईड आणि फेरस सल्फाईड, आणि त्या दोघांचं परत मग कशामध्ये कन्व्हर्जन होतं, क्युप्रस ऑक्साईड अँड फेरस ऑक्साईड. लक्षात आलं. नाऊ नेक्स्ट स्टेप इज द रिडक्शन. आता ह्याच्या पुढची स्टेप कुठली असते, रिडक्शन. आपण या स्टेपमध्ये बघितली तर आपल्या लक्षात येईल की ओव्हरला आपण कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आहे, क्युप्रस ऑक्साईड आणि फेरस ऑक्साईड फॉर्ममध्ये आपला ओव्हर कन्वर्ट झालेला आहे. नाऊ द नेक्स्ट स्टेप विल बी ऑफ रिडक्शन. पुढची स्टेप कुठली असणार आहे, रिडक्शन. अँड द रिडक्शन वी विल डिस्कस इन द नेक्स्ट सेशन. ओके, थँक्यू.